आता बघा, सगळ्यात आधी तुम्हाला जे शीट दिलंय त्या प्रत्येक शीट मध्ये तुम्हाला काय दिलेले, टेन्स दिलेले. जे टेन्सचे टाइप्स आहेत ते मेन टाइप्स किती आहेत? 3. देर आर 3 टाइप्स ऑफ टेन्स. मग ते मेन टाइप्स कोणते आहेत? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट म्हणजे जे काही वर्तमानात चाललंय ते सगळं प्रेझेंट मध्ये. पास्ट म्हणजे भूतकाळ, जे काही कालपर्यंत जे काही घडलं असेल ते सगळं आपण कशामध्ये बोलणार? पास्ट टेन्स मध्ये बोलणार. आणि फ्युचर म्हणजे जे घडणार आहे भविष्यकाळ, तर ते फ्युचर. आता हे जे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर आहे त्याच्यात अजून त्यांचे सब टाइप्स येतात, उपप्रकार. मग ते कोणते? 4, प्रत्येकाचे 4 सब टाइप्स येतात. एक येतो सिंपल, दुसरा येतो कंटिन्युअस, तिसरा येतो परफेक्ट आणि चौथा येतो परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे प्रेझेंट टेन्स असेल तर प्रेझेंटचे पण 4 प्रकार, पास्ट असेल तर पास्टचे 4 प्रकार आणि फ्युचरचे 4 प्रकार. तर प्रत्येक ह्याचे आपण 3 प्रकार आज बघणार. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे हा काय? सिंपल. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. म्हणजे हा कोणता टेन्स येतो? कंटिन्युअस वाला. हा प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. हा परफेक्ट टेन्स आहे. अजून एक येतं परफेक्ट कंटिन्युअस. पण आधी आपण एवढ्या 3चा अभ्यास करू. आता एक सेंटेन्स लिहिले मी, आय स्पीक इंग्लिश. ठीक आहे. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आपल्याला काय करायचंय? त्या प्रत्येक टेन्स मध्ये काय करायचंय? कन्वर्ट करायचं आहे. आता सिंपल प्रेझेंट मध्ये आय स्पीक इंग्लिश आहे, याच्यामध्ये काही बदल करावा लागेल का आपल्याला? नाही. जर प्रोनाउन चेंज केलं, समजा आयच्या जागी आपण ही घेतलं, मग स्पीकचं काय होणार? स्पीक्स. म्हणजे त्याला यस हा प्रत्यय लागणार, यस किंवा यस. ठीक आहे. आता सिंपल प्रेझेंट करताना हे सेंटेन्स आहे तसं लागणार, आय स्पीक इंग्लिश. ठीक आहे. आता सिंपल पास्ट मध्ये कसं होईल? आय वॉज स्पीकिंग इंग्लिश. चूक. आय स्पोक इंग्लिश. कारण सिंपल पास्ट फॉर्म्युला काय तुम्हाला? एस प्लस V2. यस म्हणजे काय? हा सब्जेक्ट आहे, हा आहे तसंच राहणार. आणि V2 म्हणजे काय? हे जे स्पीक आहे वर्ब फॉर्म 1 त्याचं सेकंड फॉर्म करायचं तुम्हाला. ते दिलं नाही ह्याच्या आधी. ह्याच्या आधी तुम्हाला ती शीट दिली होती बघा, V1, V2, V3 3 कॉलम करून घ्यायचे. आठवतंय का? हा. स्पीक, स्पोक, स्पोकन. हा. राईट, रोट, रिटन. मग तसं स्पीकचं काय होणार? म्हणजे इथं सेंटेन्स काय येईल? आय स्पोक इंग्लिश. ठीक आहे. आता सिंपल फ्युचर मध्ये काय होईल सांगा? करेक्ट. आय विल स्पीक इंग्लिश. आता काय करायचं आपल्याला? हे सिंपल मध्ये जे वाक्य होतं ते सिंपल, आय स्पीक इंग्लिश. सिंपल पास्ट मध्ये झालं आय स्पोक इंग्लिश आणि सिंपल फ्युचर मध्ये झालं आय विल स्पीक इंग्लिश. आता प्रेझेंट काय करायचं आपल्याला? कंटिन्युअस मध्ये करायचं. आता इथं आपण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये करताना मग ऍम वापरणार का वॉज वापरणार? ऍम. आय आहे म्हणून ऍम. आय ऍम. आता स्पीक येईल का इथं? स्पीकिंग. जेव्हा कंटिन्युअस टेन्स असतं तेव्हा कंपल्सरी वर्बला ING प्रत्यय लावायचा असतो. म्हणजे स्पीकचं काय होईल इथं? स्पीकिंग इंग्लिश. ठीक आहे. आय एम स्पीकिंग इंग्लिश. आता पास्ट कंटिन्युअस मध्ये करायचं. आय वॉज स्पीकिंग इंग्लिश. फ्युचर कंटिन्युअस मध्ये काय होईल? आय विल बी
प्रेझेंट परफेक्ट करताना आता इथं किंवा हॅव हॅड हॅड वगैरे आपल्याला वापरायचं असतं. मग प्रेझेंट मध्ये हॅव येईल का हॅज येईल का हॅड येईल? हॅव. करेक्ट. आय असेल तर हॅव. आय हॅव. स्पीक येईल का इथं? परफेक्ट आहे ना टेन्स, मग परफेक्ट मध्ये V3 यूज करतो आपण. V3. मग स्पीकचं V3 काय होतं? स्पोकन. आय हॅव स्पोकन. पास्ट परफेक्ट मध्ये काय होईल? आय हॅड. आणि फ्युचर मध्ये आय विल हॅव. बघा एकच सेंटेन्स, पण ह्या टेन्स मध्ये आपण जे वेगवेगळे टेन्स आहेत, उपप्रकार सब टाइप्स येतात, त्याच्यामध्ये आपण काय केलं ते वाक्य कन्वर्ट केलं. कन्वर्ट करताना इथं जे सिंपल आहे तसं ठेवलं. स्पीकचं इथं काय केलं आपण? स्पोक केलं. म्हणजे काय केलं इथं? V2 वापरलं. ठीक आहे. इथं काय लावलं आपण? विल वापरलं आणि बाकी आहे तसं सेम ऍज इट इज सिंपल फ्युचर मध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये काय केलं आपण? एम हे प्रत्यय घेतलं आणि क्रियापदाला ING लावलं. ठीक आहे. पास्ट कंटिन्युअस मध्ये काय केलं आपण? वॉज हे हेल्पिंग वर्ब घेतला आणि जे मेन वर्ब आहे त्याला काय केलं आपण? ING जोडलं. फ्युचर कंटिन्युअस मध्ये आपण विल लिहिलं, विल बी वापरलं आणि वर्बला काय केलं? ING लावलं. प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय केलं? हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरला आणि जे स्पीक आहे स्पीकचं V3 यूज केलं. लक्षात ठेवा काय यूज केलं आपण? V3. म्हणजे स्पीकचा जो पास्ट पार्टिसिपलचा जो फॉर्म येतो तो फॉर्म आपण वापरला. पास्ट परफेक्ट मध्ये काय केलं आपण? हॅड वापरला आणि V3. फ्युचर परफेक्ट मध्ये विल हॅव वापरला आणि V3. काय चेंजेस केले हे तुम्हाला समजलं का? नक्की समजलं का नाही? का परत सांगू? मग आता मी जर एखादं सेंटेन्स दिलं तर याच्यामध्ये कन्वर्ट करून दाखवायचं तुम्ही. जमेल? ठीक आहे. मग